पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रश्न माझ्या मर्जीच्या विरोधात वागलास याचा नाहीच आहे। प्रभास, तुला कळत कसं नाहीये? मी जे काही करतेय ना ते फक्त तुझ्या भल्यासाठी करते। तुला भेटायला, तुझ्या लग्नाविषयी बोलायला सरपोतदार फॅमिली इथे आली होती आणि तू वेळेवर घरी आलाही नाहीस आणि फोनही उचलले नाहीस माझे। तुला माहिती आहे इथे काय घडलं? तू अगं बोल ना, बोल 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 बोल। अरे ऐकतोय मी, बोल ना। म्हणजे तुझ्याकडे ह्या वागण्याचं एक्सप्लेनेशन पण नाहीये? इथे काय घडलं तुला काहीच माहित नाहीये का? तुझ्या या केअरलेस वागण्यामुळे सरपोतदार हसले आत्यावर। आत्यावर टॉन्ट पण मारला त्यांनी। म्हणाले मी सदावर्ते। म्हणजे दिस इज रिअली सरप्राइजिंग। एकाच घरात राहत असून तुमचं तुमच्या भाच्याशी कम्युनिकेशन पण नाही। म्हणजे एक वेळ ही चूक माझ्याकडून झाली असती ना तरी चाललं असतं रे, नाही? पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रभास। तुझ्यामुळे आत्याचा एवढा मोठा अपमान झाला। पण याला काही आहे का त्याचं? बघा, या सगळ्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात। शैले, मी काय म्हणतो, तू जे म्हणतेस ना ते बरोबरच असणार आहे। आमची पण काहीतरी जबाबदारी असेलच। फक्त काय म्हणायचंय तुला ते नाही समजलं। प्रभासच्या लग्नाची जबाबदारी काय फक्त माझीच आहे? मी त्याला फोन करून करून थकले, पण तुमच्यापैकी एकाने तरी त्याला फोन करून विचारलं की तो कुठे आहे? पण आत्या, प्रभासला सुद्धा काहीतरी सेन्स असायला हवा ना। तुझं मत विचारलं कुणी? तू तोंडाचा वापर गिळण्यापुरता करतोस ना, तेवढं पुरे आहे। सॉरी। पण वंस म्हणजे मी बोल ना, परवानगी आहे बोलायला। नाही म्हणजे बघा ना, प्रभास आता काही लहान नाही राहिलाय। आता दादा वहिनी वारल्यानंतर तुम्ही त्याला किती काळजीने मोठं केलं तो। पण या गोष्टीची जाणीव जर त्याला नसेल तर इतर कोणीच काही करू शकत नाही ना। आत्तू ऐक ना, मी परत एकदा सॉरी म्हणतो तुला, पण मी मुद्दाम नाही केला अगं। काल कॉन्सर्ट एवढी रंगली होती ना की फोन व्हायब्रेट झालेला मला कळलंच नाही, आणि मग नंतर तुझे मिस कॉल्स पाहिले तेव्हा खूप लेट झाला होता। सॉरी ना तू, खरंच पुन्हा अशी मिस्टेक कधी नाही होणार। ओके, एक काम कर, तन्वीला फोन कर आणि तिला सॉरी म्हण। तिला पण जरा बरं वाटेल। आणि काय ना प्रभास, नव्या नात्याची सुरुवात छान झाली पाहिजे की नाही? प्रभास, तुझ्याशी बोलतेय मी। आत्तू, मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये। काय? आय मीन, मला सध्या तरी लग्न करण्यात इंटरेस्ट नाहीये। छान, म्हणजे मी तुझ्या भल्याचा विचार करतेय तर मी मूर्ख? आत्तू अगं तसं नाहीये। तुला माझी किती काळजी आहे हे मला चांगलंच माहिती आहे। अरे म्हणजे शैलजा हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतेय ना, नाही का शैले? म्हणजे कसं आहे की तन्वी सरपोतदारशी तुझं लग्न लावून देणं ह्याच्यात शैलजाचा काय फायदा आहे? काय शैले? हे बघ प्रभास, तुला चांगली लाईफ पार्टनर मिळावी, तुझं पुढचं आयुष्य खूप छान आणि आनंदात जावं, एवढी एकच इच्छा आहे माझी।
तू पूर्ण करशील ना? आत्तू अगं ऐकून घे ना. अनवर, पाहिलंस का आज आपल्या देवळात कोण आले ते? विठ्ठलाचं नशीब फळफळलंय आज. दादा, तू काय मला टोचून बोलायचं सोडू नकोस हो. माझ्या मेलीचं ना नशीबच फुटकं. भाऊ नको नको त्या गोष्टींवरून बोलत असतो आणि नवरा नवरा कधी काही बोलतच नाही. जरा तोंड सांभाळून बोला. या मनोहरचे आपल्यावरती इतके उपकार आहेत ना की 7 जन्म फिटले जाणार नाहीत. हो रे बाबा हो. मग अजून थोडे उपकार करून माझ्या मुलीच्या लग्नाचं बघायला सांग ना यांना. मी ना उर्मीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे तिचं लग्न आधी व्हायला हवं. आत्तू ऐक ना माझं. आत्तू प्लीज एकदा मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. प्लीज आत्तू. बोल. आत्तू तुला माहिती आहे माझ्यासाठी म्युझिकच सगळं काही आहे. जर मी लग्न केलं ना आत्तू तर माझ्या गाण्याकडे माझ्या बँडकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मला ते तसं व्हायला नकोय अगं. आणि त्यात मी ज्या मुलीबरोबर लग्न करेन ना तिच्याकडे दुर्लक्ष झालेलं सुद्धा मला नाही आवडणार. ह्या एवढ्याच कारणासाठी मी लग्न करायचं टाळतोय. आत्तू तरी तुला असं वाटत असेल ना मी चुकीचा वागतोय तर तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. ठीक आहे. तुला मी तुझ्या नजरेसमोर नको असेल तर मी जातो कुठेतरी. प्रभास, तो आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आता कसं ना फ्रेश वाटतंय. म्हणजे एखादं गाणं सुचत नसतं आणि एकदम अशी छान धून सुचते ना तसं. प्रभास, मी याआधी सुद्धा खूप वेळा तुला सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगते, या गाण्याच्या मागे वेडा होऊ नकोस. ही भुरळ फार फसवी आणि भयानक आहे. लोकांची आयुष्य बर्बाद झाली आहेत, उद्ध्वस्त झाली आहेत यांनी. आत्तू तू नेहमी का ग असं बोलतेस? एकदा क्लिअरली सांग ना मला. तुझी म्युझिकशी एवढी खुन्नस काय आहे? मला ना समजायलाच पाहिजे ही गोष्ट. प्रभास, सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजेत असं नसतं. कधी कधी काही गोष्टी न समजण्याने जास्त फायदा होतो. एनिवे, मला सांग, तू तुझ्या बिझी शेड्यूल मधनं मला थोडा वेळ देऊ शकतोस? तू असं का बोलतेस? तुझ्यासाठी मी कधीही वेळ काढू शकतो. गुड. मग परवा संध्याकाळी माझ्यासाठी वेळ ठेव. कुल. ए पण परवाच का? काही स्पेशल आहे? तुझा साखरपुडा. तेच तर म्हणते ना मी. म्हणजे उर्मीचा सगळा विचार मला एकटीलाच करायला लागणार आहे. म्हणूनच मी आज देवापुढे साकडं घालायला आली. विठ्ठला, तूच बघ रे बाबा आता काय ते. मी आपलं सगळं तुझ्या हवाले करते. माझ्या उर्मीला जर माझ्या मनासारखं स्थळ मिळालं ना तर मी तुला सोन्याचे बाजूबंद. बाबा नमस्कार करते. हा सुखी राहा. विणा, चल जरा माझ्याबरोबर, माझं एक काम. चल. कुठे सर? बाबा मी हिला घेऊन जाते. हा चल. चल ना, मी सांगते तुला. विणा, काय ग आज तुझी मामी त्या कशी काय देवळात?
अगं तिला उर्मीच्या लग्नाचं टेन्शन आलंय म्हणून पांडुरंगाकडे साकडं घालायला आली होती. बट आय गेस आधी तुझं होईल ना. माहित नाही ग, बाबांनी मुलगा पसंत केला ना की मी लग्नाला रेडी. एक मिनिट, म्हणजे तुझ्या काही अपेक्षा आहेत की नाही? म्हणजे तो मुलगा कसा असावा, त्याचा स्वभाव कसा असावा, असं काही केस तुझ्या डोळ्यासमोर आहे की नाही? अत्तू 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 ऐक ना, आणखीन एक रिक्वेस्ट करायची होती. बोल. अत्तू, काल आमची कॉन्सर्ट ना आउटस्टँडिंग झाली, म्हणून सगळ्यांबरोबर बाहेर फिरायला जायचं आणि माझी परवानगी हवी, बरोबर? करेक्ट. अत्तू, यू आर स्वीट हार्ट. प्लीज मला माझ्या टीम सोबत जाऊ दे ना फिरायला. परवा लगेच येईन मी. त्यानंतर तू म्हणशील तेव्हा मी एंगेजमेंट करेन. प्रॉमिस? प्रॉमिस. जा. बोल कॅश. कॅश 5 मिनिटात येतो मी, 5 मिनिटात. कॅश ठेव ना फोन, आता पोचतोय मी. हा, बाय. अत्तू, आय लव्ह यू. बाय बाय. सावकाश जा. बाय बाय. येईल ना प्रभास वेळेवर? करेल तो तन्वीशी लग्न? हो, हे मात्र नक्की आहे की बाबा सांगतील त्या मुलाशीच लग्न करणार आहे मी. कळलं? ओके. पण समजा एखादा मुलगा तुला आवडला तर? अरे यार वीणा, मी तुला समज सांगते ना, फक्त विचार करायला काही पैसे लागतात तसा. बर. हा, तर एखादा मुलगा तुला आवडला तर तू सगळ्यात आधी मला सांगशील, कळलं? कसं सांगशील? कसं सांगशील म्हणजे काय? 4 गोष्टी सांगते तसं. नाही, अजिबात नाही. हा, तू एकदम फिल्मी पद्धतीने सांगशील, असं हात पसरून, आय लव्ह प्रभास. सुट्टे ठेवा तुमच्याकडेच. हा, चल ना लवकर. 2 मिनिटात आलो, पटकन चेंज करतो आणि लगेच आलो. हा, चल लवकर. आलो आलो. ए उभा डोसा, ही माझी सीट आहे. तुला माहिती आहे ना, मी नेहमीच प्रभासच्या बाजूला बसते ते. काय? पहिली गोष्ट, माझं नाव उभा डोसा नाही, संचिता आहे, संचिता. आणि दुसरी गोष्ट, या ट्रिपला मी प्रभासच्या बाजूला बसणार आहे. सॉरी, बट प्रभासच्या बाजूला माझ्याशिवाय दुसरं कोणीच बसत नाही आणि कधीच बसू शकणारही नाही. सो प्लीज मागे बस. आणि नाही गेले तर? तू मागे बसणार आहेस की मार खाणार आहेस? ए आडवा डोसा, बस ना मागे. उगाच पिकनिकला जाताना लफडी कशाला? 1 मिनिट अंकल. अरे आपण हिला उभा डोसा हाक मारतो, आता हा आडवा डोसा काय आयटम आहे? तीच ते ग, आडवा म्हणजेच उभा. आणि उगाच तुम्ही माझ्या डोक्याचं भज करू नका. हे भज कुठे भज? प्रभास, दादू. येस मिकी. पिकनिकला जातोयस ना? नाही म्हणजे तू नाही म्हणालीस तर नाही जाणार. नाही रे, हे असले फिल्मी डायलॉग्स ना तुझ्या त्या बँड मधल्या मुलींवर मार. ते जास्त इम्प्रेस होत. हो का? अच्छा. हळू मार. लागलं. हो. सॉरी. आता हळू मार. रात्र का तुझा जास्त राग? माझा हातला तू बघ केवढा आहे सरे. दादू यार, मी तुला जाम मिस करणार आहे. यार मिकी, मग तू पण चल ना आमच्या सोबत. नाही नको, राहू दे. तू आणि तुझा तो क्रेझी बँड, तुम्ही करा एन्जॉय. ओके. मला ना एक आयडिया आली. तू लवकर लग्न कर. म्हणजे कसं, तू असं बँड बरोबर बाहेर गेलास की मी आणि बहिणी मिळून मस्त चिल मार. त्यामुळे आत्याचं ऐक, लवकर लग्न कर आणि माझ्यासाठी एक क्यूट बहिणी घेऊन. हे वीणा ऐक ना, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया. बोला. मी ना बाबांना सांगणार आहे की तुम्ही वीणासाठी जर स्थळ शोधाल ना तर इथलं शोधूच नका. म्हणजे मुंबई, पुणे किंवा गेला बाजार नाशिक मधलं तरी शोधाच. का ग? नाही म्हणजे अचानक काय खूळ आलं तुझ्या डोक्यात? एक खूळ काय ग? त्यामागे ना एक कारण. म्हणजे तू जर बाहेर गावी गेलीस तर तुला भेटण्याच्या निमित्ताने मला सुद्धा बाहेर गावी येता येईल म्हणून म्हटलं.
वीणा, तू ना संगमनेरच्या बाहेरच लग्न कर. संगमनेर? ऑफ ऑल द प्लेसेस व्हाय संगमनेर? असंच मला वाटलं. ए प्रभास, प्रभास, वेट ना. अरे थांब ना, आपण इकडे का थांबलोय पण? ए ऐक ना. वाव प्रभास, काय व्ह्यू आहे यार, फर्स्ट क्लास, सुपर. म्हणून तर संगमनेर गाईस. आपला मस्त एन्जॉय करण्याचा प्लॅन आहे, म्हणून मग म्हणलं संगमनेरला जाऊया. पण तिथे राहायचं कुठे? कॅश डोंट वरी, आमचा ना गेस्ट हाऊस आहे इथे. मस्त रिलॅक्स करूया आणि मस्त खाणं पिणं पण एन्जॉय करूया. अरे कोई तर रोक लो इसे. अजय पाहिजे होता यार. अजय येतोय ना पण? अरे मी कॉल केला होता त्याला बट रिसीव्ह नाही केला, सो मेसेज टाकलेला आहे. सी त्याचा रिप्लाय येतो की नाही. अरे यार टेन्शन मत ले तू. तुला यायला उशीर झाला करेक्ट, तसंच त्यालाही झाला. मे बी तो आपल्याला नंतर जॉईन करेल. ए प्रभास, तुला यायला उशीर का झाला? काय सांगू यार तुला, माझी आत्तू. तुला भेटायला, तुझ्या लग्नाविषयी बोलायला सरपोतदार फॅमिली इथे आली होती. तुला चांगली लाईफ पार्टनर मिळावी, तुझं पुढचं आयुष्य खूप छान आणि आनंदात जावं, एवढी एकच इच्छा आहे माझी. परवा संध्याकाळी माझ्यासाठी वेळ ठेव. काही स्पेशल आहे? तुझा साखरपुडा. प्रभास, तू और शादी? पागल आहे का तू? तुम्हाला माहिती आहे ना, म्युझिक पेक्षा जास्त इम्पॉर्टंट माझ्या आयुष्यात काहीच नाही. त्यामुळे शादीवादी नो चान्स बॉस. असं तू ठरवून काही होत नसतं, कळलं का? तो देव आहे ना, त्या देवाने ना तुझ्यासाठी कोणती तरी मुलगी शोधून ठेवलेली आहे आणि ती तुला कधीही मिळू शकते. आई शपथ, म्हणजे प्रभासची बायको? कसा वाटला? बघितलं, आवडलं त्याला. वीणा ऐक ना, काल तुझा पगडी प्रदान सोहळा झाला, मी एवढी खुश होते माहितीये तुला. बाबा पण किती खुश होते ना. एक मिनिट हा. हॅलो, हो काका, मी तुमच्या दुकानाच्या इथेच आहे, मी येते. हो मी आले. हा. किशा रांगडे पाटलाच्या वाटेत आलास, एवढी हिंमत झाली तुझी. एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवायची, गावच्या दारी फक्त आपणच राहायचं. माफी तर मागायचीच आहे तुला. मध्ये परत मध्ये बायको